केएम रुग्णालयाच्या नर्स स्टाफ आज आपल्या श्रीवर्धनला भेट देणार आहेत। महाराष्ट्र टुरिझम तर्फे आपण वेगवेगळ्या टुरिस्टना सुद्धा गाईड करत असतो। शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी मिळून आई सोमजा देवी ही महामुनी अगस्तीनी स्थापन केलेला आहे। फार मोठी जेटी बनणार आहे। आपण फोटो सेशन करतोय यांचा आणि जीवना बंदर जेटी पाण्यातून जावं लागते आपल्याला। असं आपल्या आईचं कुसुमादेवीचं हे स्थान फार जंगलामध्ये आहे। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे तिन्ही मिळून कुसुमादेवी आहे आणि याची स्थापना पांडवांनी केलेली आहे। आपला दर्शन श्री कालभैरवनाथ आणि योगिनी मातेचं होते। हरिहरेश्वराचं दर्शन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी विविध कानाकोपऱ्यातून म्हणजेच महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आपल्या श्रीवर्धनला पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येतच आहेत। त्यातच आज आलेले आहेत त्या म्हणजे केएम रुग्णालयाच्या नर्स स्टाफ आज आपल्या श्रीवर्धनला भेट देणार आहेत। कारण का श्रीवर्धनला लाभलेला हा अथांग समुद्र, अरबी समुद्र पाहण्यासाठी तर येतायतच, पण सुवर्णनगरी दिव्यागर पाहण्यासाठी येत आहेत। आशियातलं नंबर 1 जो पोर्ट बनतोय, केंद्र शासनाने ज्याला मान्यता दिलेली आहे असं दिघी पोर्ट जे बनणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि दक्षिण काशी, ज्यांना काशीला जाता येत नाही त्यांनी आपल्या श्रीवर्धनला येऊन हरिहरेश्वर दक्षिण काशीला भेट देत आहेत। असं हरिहरेश्वर पाहण्यासाठी येत आहेत। फेरी बोट आहेत, इथूनच तुम्हाला जवळच रत्नागिरी जिल्ह्यात जाता येतं। फेरी बोटीतून आपली गाडी टाकून जाता येतं। असे वेगवेगळे प्रवास आपण आपल्या मार्फत घडवतच आहोत आणि महाराष्ट्र टुरिझम तर्फे आपण वेगवेगळ्या टुरिस्टना सुद्धा गाईड करत असतो। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपल्याला केएम रुग्णालयाचं नर्स स्टाफ आलेला आहे आणि त्यांना घेऊनच आपल्याला श्रीवर्धनची भ्रमंती करायची आहे। संपूर्ण श्रीवर्धन आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला त्यांना आपण वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे तर दाखवणारच आहोत आणि काही मंदिरं आहेत आपल्या श्रीवर्धनमध्ये ते सुद्धा दाखवणार आहोत। अरबी समुद्र, दिघी पोर्ट, दिव्यागर हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। आपल्याला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि काय मला अजून सुधारणा करायची आहे ते सुद्धा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत भ्रमंती करूया आपल्या श्रीवर्धन शहराची। नारायण पाकाडीतील हेरम पंडित आपले जे मित्र आहेत यांच्या ठिकाणीच केएम रुग्णालयाचं नर्स स्टाफ उतरलेला आहे आणि माझे मित्र हेरम पंडित यांच्या मिसेससुद्धा केएम रुग्णालयाच्या स्टाफ आहेत। या ठिकाणी संपूर्ण स्टाफ आपल्याला केएम रुग्णालयाचं पाहायला मिळत आहे। नमस्कार। सर्वजण केएममध्ये काम करता? सगळ्या नर्स स्टाफ आहात तुम्ही? बघा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला आणि आपल्या वहिनी पंडित वहिनीसुद्धा दिसत आहेत। हेरम पंडित जे आपले मित्र आहेत यांच्या मिसेस आणि सर्व स्टाफ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। यांची ओळखसुद्धा आपण करून घेणार आहोत। आज यांना आपल्याला श्रीवर्धन भ्रमंती करायची आहे, त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि संपूर्ण श्रीवर्धन आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। यांचा ब्रेकफास्ट चालू आहे, नाश्ता चालू आहे आणि नाश्ता झाल्यानंतर आपल्याला श्रीवर्धनची भ्रमंती आपण घडवणार आहोत। आपली गाडी या साईडला लागलेली आहे आणि सगळ्यांचा आता नाश्ता झालेला आहे। ब्रेकफास्ट करून सगळ्या जणी आलेले आहेत। केएम रुग्णालयाचं नर्स स्टाफ आहे आणि या ठिकाणी काही जण रिटायर्ड आहेत। यांचं गेट टुगेदर आहे आज आणि आज तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा, कारण का संपूर्ण यांची माहितीसुद्धा मिळणार आहे आणि कोण कोण केएम रुग्णालयाच्या कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट्समध्ये आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला आपण प्रथम गाडीत बसूया। गुड मॉर्निंग। ही आपली गाडी आहे। चला आपण सुद्धा गाडीमध्ये जाऊया। सर्व स्टाफ येत आहे आता आणि आता थोड्या वेळातच आपण प्रथम आपल्या महाराष्ट्राची ब्रेकिंग वॉटरमध्ये जी जेटी बनते, जीवना जेटी, ती पाहण्यासाठी आपण जात आहोत। चला सर्वजण आले का?
चला, आज आपल्याला संपूर्ण श्रीवर्धन तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण का देवभूमी ही श्रीवर्धन आहे आणि श्रीवर्धन पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येत आहेत आणि आता पावसाळा संपल्यानंतर श्रीवर्धनला फार गर्दी असते। इथे सांगायचं म्हटल्यानंतर आपल्याला अरबी समुद्र तर लाभलेला आहे। श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं हे मूळ गाव आहे। त्याच्यानंतर त्यांनी संस्थान स्थापलं हे तुम्हाला माहिती असेल, इतिहास माहिती आहे सगळ्यांना, नसेल माहीत तर आपला जीवन म्हणून आपला व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सगळं काय आपण श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जे स्मारक आहे ते सुद्धा पाहणार आहोत। पण आता आपण जाणार आहोत श्रीवर्धनमध्ये महाराष्ट्रातली ब्रेकिंग वॉटरमध्ये जी जेटी बनते, मोठी जेटी बनते आपल्या श्रीवर्धनमध्ये, जीवना जेटी, ती पाहणार आहोत। त्याच्यानंतर जंगलामध्ये आई कुसुमादेवीचं निवासस्थान आहे ते सुद्धा पाहणार आहोत। आपल्या श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजादेवी, सोमजाई म्हणजे शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी मिळून आई सोमजादेवी ही महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आहे असं हे स्थान आहे श्रीवर्धन। आणि इथे लाभलेलं दक्षिण काशी हरिहरेश्वर, जे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून ज्यांना काशीला जाता येत नाही ते दक्षिण काशी हरेश्वर तीर्थक्षेत्राला येतात। आणि सुवर्णनगरी दिव्यागर आपल्या सर्वांना परिचित असेल, दिव्यागर सुद्धा तुम्ही बघितलं नसाल तर दिव्यागर बघू। आणि आशिया खंडातलं, एशियातलं नंबर 1 जे पोर्ट बनणार आहे ते दिघी पोर्ट सुद्धा आपण थोडंफार पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जॉईंट व्हा आणि बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला, आता आपण निघालेलो आहोत। आता KM रुग्णालयामध्ये काही कार्यरत आहेत, काही रिटायर्ड झालेले आहेत, अशा सर्व स्टाफचं आज आपल्याला दर्शन होत आहे। KM रुग्णालयामध्ये विविध ठिकाणाहून हे रुग्ण येतच असतात आणि त्यांची सेवा या देत असतात। आज थोडासा विरंगुळा म्हणून हे गेट टुगेदर यांनी ठेवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जॉईंट व्हा आणि हा श्रीवर्धन भ्रमंतीचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण श्रीवर्धनच्या नारायण पागाडीतून चाललेलो आहोत। या रस्त्याने तुम्ही गेलात तर सरळ दिव्यागरला जाता येतं समुद्रमार्गे आणि प्रथम आपण जीवना जेटी पाहणार आहोत। चला, तुम्ही सुद्धा हा भ्रमंतीचा व्हिडिओ पहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट सुद्धा करा। आपण प्रवेश केलेला आहे जीवना बंदरमध्ये। जीवना बंदर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळतं आहे। हा कोळीवाडा आहे जीवना बंदर। जेटीचं जे काम चालू आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय बघा। फार मोठी जेटी, महाराष्ट्रामध्ये 1 नंबर जेटी जी श्रीवर्धनमध्ये बनते। ब्रेकिंग वॉटरमध्ये ही जी जेटी बनते ही फार मोठी जेटी आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळणार आहे। चला, उतरलोय आपण आणि या ठिकाणी मी तुम्हाला झरा दाखवतो बघा। डोंगरातून आलेला हा झरा बघा, छान दिसतोय। ही जेटी अशी सरळ बनते त्या साईडला। चला, आपण आता जी जुनी जेटी आहे जिथे मच्छीमारी वगैरे आणि जिथे लिलाव व्हायचं त्या जेटीवर आपण आलेलो आहोत। चला, आपण किनाऱ्यावर जाऊया। त्या ठिकाणी इथे आपले कोळी बांधव हे जाळं वगैरे बोटीमध्ये भरताना पाहायला मिळतात। जेटीवर आल्यानंतर पाहायला मिळते आपल्याला मच्छी बघा, कोलंबी पाहायला मिळते। चला, आपण जेटी इथून लांबूनच बघणार आहोत। ही जुनी जेटी आहे ज्या ठिकाणी मच्छीमार बोटी सुद्धा येतात, बोट सुद्धा आलेली आहे। आपले बांधव या ठिकाणी जाळं वगैरे विणतात। ही बोट दाखवतो प्रथम आपल्याला, ही बघा गौरी गणेश बोट म्हणून आहे। किती वाजता गेलेलात सकाळी? 7:30ला। बघा 7:30ला गेलेले, काही जण 4-5 वाजता जातात आणि सर्व स्टाफ आलेला आहे। या जुन्या जेटीवर सगळेजण उभा आहे। ती लांब दिसते ना तिकडे त्या साईडला, ती जेटी जी बनते आणि ही अशी बनत बनत फार मोठी जेटी बनणार आहे। आपण फोटो सेशन करतोय यांचा आणि जीवना बंदर जेटी आपल्याला पाहायला मिळते। आज ही अशी आहे ही जीवना जेटी। काही दिवसानंतर आपल्याला फार मोठी ही जेटी पाहायला मिळणार आहे। चला, निघायचं? आम्ही निघालेलो आहोत आणि या ठिकाणी काकू बघा कोलंबी निवडत आहेत। काकू कशी आहे? बरे आहे ना? सगळे आपले रिलेटिव्ह आहेत, इकडे जाळं विणतायत। चला, आता आपण निघालेलो आहोत।
छान अशी ही जेटी आपण पाहिली आता, आणि आता निघालेलो आहोत आपण आपली देवी कुसुमादेवी जी जंगलामध्ये वास करते आणि नवरात्रात तिचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, अशी जंगलामध्ये वसलेली कुसुमादेवी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला निघालोय आम्ही आणि पुन्हा एकदा ही जेटी आपल्याला पाहायला मिळते। जाता आता आपण जीवना बंदर आणि कोळीवाड्याचं सुद्धा दर्शन करतोय। हा, आता आपण जाणार आहोत कुसुमादेवीला। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीची बहीण कुसुमादेवी। बघा, सोमजादेवीचा भाऊ कालभैरव, म्हणजेच त्याला सुद्धा आख्यायिका आहे, इतिहास आहे, आणि ते सुद्धा मी तुम्हाला जाता आता सांगणारच आहे। आणि आई कुसुमादेवी ही आपली ग्रामदेवता सोमजादेवीची बहीण आहे। जशी सोमजादेवीचं मंदिर जे आहे मध्यवर्ती ठिकाणी श्रीवर्धन गावामध्ये, आणि त्याच्या बॅक साईडला काळेश्वरी देवी आहे, काळेश्वरी देवी, तिला कोटेश्वरी देवी सुद्धा म्हटलं जातं। आणि कुसुमादेवी जिथे नवरात्रात फार मोठा उत्सव असतो, आणि जंगल वाटेनी आहे, ते सुद्धा आपल्याला मी जाता जाता त्याची आख्यायिका पण सांगणार आहे। कुसुमादेवी त्या ठिकाणी का वसलेली आहे। आपल्याला कुसुमादेवीला जायचं असेल तर जीवना बंदरवरून आल्यानंतर डाव्या हाताला दिव्यागर रोडला वळायचं आहे। हा सरळ दिव्यागरला गेलेला आहे, आणि इथे जवळच गोठण म्हणून श्रीवर्धनचा एक भाग आहे, तिथे जायचं आपल्याला। आणि तिथे आतमध्ये गाडी जाते पुढे, पण मंदिरापर्यंत जात नाही, गाडी आपल्याला पुढे लावून चालत जायचं आहे, ते सुद्धा आपल्याला पाहता येईल। श्रीवर्धनमध्ये असलेलं गाय गोठण, आता जवळच आलेलो आहे आपण गाय गोठणच्या जवळ, आणि तिकडून आपण गाडी आतमध्ये टाकणार आहोत। इकडे आपल्याला बोर्ड सुद्धा दिसेल गाय गोठण म्हणून, आणि कुसुमादेवीकडे बघा, मंदिराकडे हा बोर्ड आपल्याला दिसतोय, सरळ दिव्यागरकडे गेलेला आहे। इकडे सुद्धा वस्ती आहे, श्रीवर्धनकर राहतात। गाडी आता पुढे आलेली आहे, वस्ती सोडून पुढे आलेली आहे, जंगल वाटेने आपण जाणार आहोत। आणि छान असा हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय, आई कुसुमादेवीचं स्थान। आणि या ठिकाणी नवरात्रात फार मोठा उत्सव आई कुसुमादेवीचा असतो। वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक हे नवरात्रात येत असतात। ही जंगलवाट आपल्याला पाहायला मिळते। कुसुमादेवी मंदिर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। गाडी आम्ही इथे लावलेली आहे, संपूर्ण घनदाट जंगल आहे हे, आणि या जंगलातून आम्ही आता जाणार आहोत। इथे पायवाट आहे, जंगल वाटेने आपण पुढे पुढे देवीच्या मंदिराकडे जात आहोत। या ठिकाणी श्रीवर्धनकरांच्या काही शेती आहेत, बघा शेती आपल्याला पाहायला मिळते। थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचं ओळ दिसतंय बघा, पाण्यातून जावं लागते आपल्याला। असं आपल्या आईचं कुसुमादेवीचं हे स्थान फार जंगलामध्ये आहे। चला आपण पाण्यातून वाट काढत काढत आता सर्वजण पुढे जात आहोत। हळूहळू या, बघा कशा वाट काढत आपण आता पुढे पुढे सरकत आहोत।
सर्व स्टाफ आता हळूहळू पुढे पुढे पाण्यातून वाट काढत काढत येत आहेत. काही रिटायर्ड स्टाफ सुद्धा आहे आणि छान असं त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की श्रीवर्धन छान आहे, सुंदर आहे. बघा आपल्याला सांगतायत श्रीवर्धन म्हणजे खरंच नावातच श्री आणि वर्धन. खरंच देवभूमी असलेलं आपलं हे श्रीवर्धन आणि एकदा आल्यानंतर आपल्या श्रीवर्धनच्या मोहातच पडतात असे पर्यटक. हे वारंवार येतच आहेत. चला ही जंगलवाट पाहायला मिळते. हे पावसाचं पाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. उन्हाळ्यात आल्यानंतर हे पाणी नसतं या ठिकाणी. आई आपली ग्रामदेवता सोमजाई देवी हिची बहीण कुसुमादेवी आणि हिचं आता थोड्या वेळातच आपल्याला दर्शन होणार आहे. चला आपण जवळच आलेलो आहोत कुसुमादेवीच्या मंदिराकडे आणि मंदिराचे पुजारी आपले संतोष दादा आहेत. आपली आई कुसुमादेवी हिचं छान असं आता दर्शन आपल्याला घडणार आहे. या ठिकाणी सुद्धा बॅनर लावलेला आहे बघा आई कुसुमादेवीचं. कोकणातली मंदिरं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतील ती म्हणजे कौलारू मंदिरं आणि फार प्राचीन असं हे कुसुमादेवीचं मंदिर आहे. या ठिकाणी काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत आणि आता आपण आईचं दर्शन घेणार आहोत. बघा हळूहळू सगळ्याजणी वाट काढत काढत येत आहेत. शेजारीच ही फुलं वगैरे आहेत. त्यांचं या बाहेर छान असं दर्शन आपल्याला कुसुमादेवीचं झालेलं आहे आणि दादा आपल्याला थोडक्यात माहिती द्या. दादा हे कधीपासून मंदिर आहे? महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे तिन्ही मिळून कुसुमादेवी आहे आणि ह्याची स्थापना पांडवांनी केलेली आहे आणि तिथपासून हा नवरात्र उत्सव चालू आहे. बघा दादाने आपल्याला सांगितलेलं आहे हे पांडवकालीन मंदिर आहे आणि महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी हे तीन शक्ती मिळून या ठिकाणी आई कुसुमादेवी या ठिकाणी आणि नवरात्र उत्सव या ठिकाणी छान असा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आईचं छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे. तुम्ही सुद्धा केलेलं आहात सर्वांनी आणि आता आपण दर्शन करून आता पुढल्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपल्या व्हिडिओला बनवून राहा. श्रीवर्धनचे असे प्रेक्षणीय स्थळं आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. कुसुमादेवीचं छान असं दर्शन घेऊन आता आपण गाडीकडे आलेलो आहोत. गाडीमध्ये आता बसणार आहोत आणि आपलं दक्षिण काशी तीर्थक्षेत्र असलेलं हरिहरेश्वर पाहण्यासाठी आपण आता निघालेलो आहोत.
आपण आत्ता आलेलो आहोत दक्षिण काशी हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रावर. सगळ्याजणी उतरत आहेत. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे बघा. पर्यटक आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पावसाच्या सरी आणि कोकण किनारपट्टीला पावसाने फार झोडलेला आहे 3-4 दिवस, तरी सुद्धा पर्यटक हे येतच आहेत. असं आपलं देवभूमी असलेलं श्रीवर्धन तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. दक्षिण काशी हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी विविध महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशविदेशातून आपल्या या दक्षिण काशी हरिहरेश्वरला भेट देत असतात. हरिहरेश्वराचं हे प्रवेशद्वार आहे. सभा मंडप आहे. हरिहरेश्वराचं सभा मंडप पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. आपले मित्र सुयोगजी लांगी यांचं हा द्वारकामाई जो निवासस्थान आहे तो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय या निमित्ताने आपल्याला. सुयोगजी लांगे यांचं निवासस्थान वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्या आहेत. द्वारकामाई छान असं नाव त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या निवासस्थानाला. इकडे सभामंडपामध्ये आपल्याला वानर सेना सुद्धा पाहायला मिळते बघा. ही वानर सेना आहे बघा. तसे पडणार नाही ते डोक्यावर, पण हातातलं काय असेल तो पळवती. आत्ता शेड घातली आहे. मंदिराचं हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रथम या ठिकाणी आपल्याला विविध स्टॉल्स पाहायला मिळतात. आपल्याला नारळ फुलं या ठिकाणी मिळतात. आणि चला आता आपण छान असं दर्शन आपल्याला तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वराचं होणार आहे. इथे सुद्धा आपल्याला वानरसेना पाहायला मिळते बघा. छान बिस्किट खायला बसलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला वानरसेना पाहायला मिळते कारण का आजूबाजूला फार घनदाट जंगल आहे आणि त्यामध्ये हे हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र वसलेलं आहे. आपण मंडपामध्ये आलेलो आहोत. श्री हरिहरेश्वर मंदिर या ठिकाणी आहे. श्री कालभैरवनाथ मंदिर. प्रथम आपण श्री कालभैरवनाथाचं दर्शन करणार आहोत. या ठिकाणी आख्यायिका सुद्धा आहे. मी तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगेनच, पण प्रथम कालभैरवाचं घ्यायचं आहे आणि नंतर श्री हरिहरेश्वराचं घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा कालभैरवाचं घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे दर्शन पूर्ण होतं हरिहरेश्वराचं. चला आपण प्रथम श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये जाऊया. या ठिकाणी विविध ठिकाणाहून आलेले हे सगळे भाविक आपण पाहतोयच, पण खास करून आज आपल्याला KM रुग्णालयाचं हे स्टाफ जे पाहायला मिळतंय ते छान असं दर्शन करण्यासाठी कामाच्या या व्यापातून आज विरंगुळा म्हणून आज आपल्या या श्रीवर्धन दर्शनासाठी आलेलं हा संपूर्ण स्टाफ आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे आपल्याला मंदिराचे पुजारी आणि आमचे मित्र सुद्धा दिसत आहेत बघा. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून आज आपल्या या दक्षिण काशी हरिहरेश्वर तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी विविध स्तरातून हे भाविक येतच आहेत. आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. हे सगळे भाविक आपण पाहतोयच. छान असं आपल्याला दर्शन श्री कालभैरवनाथ आणि योगिनी मातेचं होतंय. अंजीर माळवली कुणाल मसुरे मेघना छान आणि सुंदर असं दर्शन आपल्याला श्री कालभैरवनाथ आणि योगिनी मातेचं झालेलं आहे. आणि आता आपण श्री हरिहरेश्वराचं दर्शन करणार आहोत, ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती मातेचं छान असं दर्शन होणार आहे. महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर छान असं दर्शन आता आपल्याला
हरिहरेश्वराचं होणार आहे। प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय। चला आपण आता हरिहरेश्वराचं दर्शन करणार आहोत। पुन्हा एकदा आपल्याला श्री तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वराचं दर्शन होत आहे, ज्या ठिकाणी एकाच ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आपली माता पार्वती मातेचं छान असं दर्शन घडतं आहे। आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये हरिहरेश्वराचं दर्शन झालेलं आहे, पण आज छान असं आपल्याला या भ्रमंतीद्वारे दर्शन होतंय। आपण सर्वांनी छान असं दर्शन तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वराचं घेतलेलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या ठिकाणी बघा आपल्याला ब्रह्मदेवाचं स्थान पाहायला मिळतं आहे, इथे महाविष्णूंचं स्थान आणि या ठिकाणी शिव जे लिंग रूपामध्ये आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं आणि ते पार्वती मातेचं स्थान आहे। असं हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर पाहण्यासाठी देश विदेशातून विविध भाविक हे येतच आहेत। 12ही महिने, पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, या 12ही महिने आज या दक्षिण काशीला भेटण्यासाठी आपल्या हरिहरेश्वराचं दर्शन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। चला छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे। विविध भाविक या ठिकाणी आपण पाहतोयच। प्रथम आपण श्री कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि आत्ता आपण श्री हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा आपण श्री कालभैरवनाथाचं दर्शन करणार आहोत, म्हणजे आपलं या ठिकाणचं दर्शन पूर्ण होतं अशी आख्यायिका आहे। इतक्या लांब कसा इतक्या खालच्या असतो आता का नाही सेन्सर वापरत? हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र असलेलं हे स्थान आपण पाहिलं आणि या ठिकाणी हरिहरेश्वराचा हा समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी विविध भाविक येत आहेतच, पण आपण मुंबई येथील KM रुग्णालयाचा स्टाफ यांना आपण सकाळपासून भेटलोय, फिरवतोय, विविध तीर्थक्षेत्र श्रीवर्धनची दाखवतोयच। या ठिकाणी विविध स्टाफ आहे। मॅडम नमस्कार। सर्वजण तुम्ही KM रुग्णालयाचे स्टाफ, सगळे KM रुग्णालय मुंबईमध्येच आहात? कारण पुण्यामध्ये पण KM रुग्णालय आहे, मुंबईचं स्टाफ आहे, परेलचं, मुंबई परेल, आणि काही जण रिटायर्ड सुद्धा आहेत ना, रिटायर्ड आहेत आणि यांचा आज गेट टुगेदर। एवढ्या धावपळीच्या या युगात आपल्याला आणि दररोजच्या या कामकाजातून वेळ काढून आज आपल्या या श्रीवर्धन भेटीला, आपल्या देवभूमी श्रीवर्धनला आलेले आहेत। आणि इथे आवर्जून मी एक सांगतो ते म्हणजे सोनल मॅडम आहेत, सोनल मॅडम खारवी आहेत। आणि मला या सर्वांकडून माहिती मिळाली की सोनल मॅडमने काही दिवसांपूर्वी हार्ट ट्रान्सप्लांट केलं, तर हार्ट ट्रान्सप्लांट असिस्ट केलं आणि ऑपरेशन केलं, म्हणजे एक डॉक्टरांनी केलं, हां मी मदत, तुम्ही मदत केलात बघा। आणि एवढं जोखमीचं काम असतं, एकाचं हार्ट दुसऱ्याला लावणं हे जोखमीचं आहे। काय सांगाल मॅडम? मी KM हॉस्पिटलमध्ये कार्डियाक शस्त्रक्रिया विभागात ॲज अ सिस्टर इंचार्ज म्हणून कार्यरत आहे। आमच्याकडे हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं तारीख 11/7/2024। त्या दिवशी ब्रेनडेड असलेलं पेशंट साई परब नावाच्या पेशंटचं हार्ट महेश शंकर
पांडव ह्या नावाच्या पेशंटला देण्यात आलं. ह्या पिरियडमध्ये जवळजवळ जे ब्रेन पेशंट होतं त्याचं हार्ट काढायला 3.5 तास लागले. त्याच्यानंतर तेच हार्ट दुसरे म्हणजे आपले जे महेश शांताराम पांडव पेशंट होते त्यांना बसवायला 6.5 तास लागले. 6.5 तासानंतर जवळजवळ त्याच्यानंतर पण क्लोजर म्हणजे बंद वगैरे करून त्याच्यानंतर पण हार्ट रिलॅक्स करायला लागतं, म्हणजे शांत करावं लागतं. प्रॉपर वेने ते वर्क होतं की नाही ते बघावं लागतं. ते सगळा जो हे होता पिरियड होता तो जवळजवळ 33 तासाचा होता. आणि हे करताना पुष्कळ असं म्हणजे बरं वाटलं की एक ब्रेनडेड झालेला पेशंट त्याचं एका चांगल्या पेशंटला आपण उपयोगी करू शकलो. पेशंट चांगला झाला आणि घरी गेला. धन्यवाद सोनल मॅडम. बघा सोनल मॅडमनी छान असं आपल्याला सांगितलं की एक ब्रेनडेड म्हणजे काही जण बघा अवयव वगैरे दान करतात, असाच एक हार्ट दान करणारा मिळाला आणि एकाला जीवदान दिलं. बघा आपल्या अवयवांपासून सुद्धा दुसऱ्याला जीवदान देता येतं. हे उत्तम कार्य सोनल मॅडम आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे. विविध पदावर असलेलं हे KM रुग्णालयाचं स्टाफ आपल्याला पाहायला मिळतं आहे. मॅडम तुमचं नाव काय? मी स्वाती सावंत. स्वाती सावंत. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला? सध्या फिमेल मेडिसिनला आहे. फिमेल मेडिसिनला. तुमचं मॅडम नाव? विमल फुंडकर. 1.5 वर्ष झाले रिटायर्ड झालेले आहेत. आणि तुमचं नाव मॅडम? मी कामिनी प्रमोद जाधव. आम्ही 93 बॅचचे सगळे पास आउट आहोत. एकाच बॅचचे आहोत. एकाच बॅचचे आहेत. मी सध्या जनरल सर्जरी डिपार्टमेंटला आहे, इमर्जन्सी वॉर्डला. पण त्याही व्यतिरिक्त मी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमध्ये स्पेशालिस्ट आहे. माझी स्वतःची कन्सल्टन्सी आहे आणि माझं लाईफमध्ये एक एम आहे की जास्तीत जास्त लोकांना मेडिसिन फ्री लाईफ देणं हे माझं आहे. आणि दुसरी गोष्ट की मी वारली पेंटिंग पण करते. अरे वा, छान छान. बघा म्हणजे आपल्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कला या असणं गरजेचे असतात आणि वारली पेंटिंग सुद्धा करतात. आपण सुद्धा करून घेऊया आणि तुम्हाला करायचे असतील तर जरूर मॅडमना भेटा तुम्ही. आपलं नाव तर माहिती आहे, पुन्हा एकदा सगळ्यांना सांगा. रंजना हेरंब पंडित आणि मी श्रीवर्धन येथीलच रहिवासी आहे. पण गेली 32 वर्ष मी मुंबईमध्ये KM हॉस्पिटलमध्ये मी गेली 31 वर्ष काम करत आहे. आणि सध्या मी स्टोमा थेरपिस्ट एक विशेष डिप्लोमा आहे, म्हणजे कोलॉन कॅन्सर वगैरे हा आतड्यांशी निगडीत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मी रुग्णसेवा देत आहे आणि त्यामध्ये मला खूप समाधान आहे. आणि मी जे काही करते आहे त्या पेशंटसाठी ते माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि ह्या KMनी मला त्या पदावर जाण्यापर्यंत खूप सहकार्य केलं. तशाच ह्या माझ्या सगळ्या वर्गमैत्रिणी आहेत नर्सिंगमधल्या, ह्यांचाही मला खूप सपोर्ट लाभला आणि इथून पुढेही त्या मला असंच सपोर्ट करतील ही मला खूप आशा. धन्यवाद. आपल्या कामामध्ये त्या समाधानी आहेत. आणि तुमचं नाव मॅडम? माझं नाव निशा नागेश भांडे. मी आता 3 वर्ष झाले मी रिटायर्ड झाली आहे. रिटायर्ड आहेत. आणि तुमचं मॅडम नाव? माझं नाव रुची राजेश साटम आणि मी KMमध्ये गेली 31 वर्ष कार्यरत आहे. आणि आता मी मेल ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये आहेत. आणि तुमचं नाव मॅडम? मी सुचिता पांडुरंग आडारकर. मी सध्या ऑर्थोपेडिकच्या फिमेल डिपार्टमेंटमध्ये आहे. मला पण 31 वर्ष झाली. 31 वर्ष म्हणजे एकाच बॅचचे सर्वजण आहात, त्याच्यामुळे 30-31 वर्ष झालेले आहेत. तुमचं नाव मॅडम? माझं नाव तनुजा हर्षवर्धन रणखांबे. मी KM हॉस्पिटलमध्ये 31 वर्ष कार्यरत आहे आणि गायनेक सेक्शनमध्ये PPS वॉर्डमध्ये आता सध्या कार्यरत आहे. गायनेक सेक्टरमध्ये आहेत. तुमचं मॅडम नाव? मिसेस मीना राजू गायकवाड. मला पण 31 वर्ष ह्याज युजल सगळ्यांप्रमाणे झाली आहेत. आणखीन KM हॉस्पिटलमधले ऑलमोस्ट सगळ्या डिपार्टमेंट्समधून कामं केली आहेत आम्ही. आणि आता सध्या मी प्रसूती विभागात कार्यरत आहे. मल्टीपर्पज डिपार्टमेंट त्यांना मिळालेले होते. आणि तुमचं नाव? माझं नाव आसावरी आनंद पाटकर. 31 वर्ष KM रुग्णालयात परिचारिका कार्यरत आहे. सध्या मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये परिचारिका म्हणून काम. धन्यवाद. आपलं नाव मॅडम? मी श्रुती संतोष नवार. मी रेस्पिरेटरी डिपार्टमेंटमध्ये काम करते. मी एक KMची स्टुडंट आहे अँड इन्स्टिट्यूटची KM हॉस्पिटलच्या. ते मला फार अभिमान आहे त्याचा. धन्यवाद. यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. माझं छाया गणेश काळे. मला KM हॉस्पिटलमध्ये 31 वर्ष झाली आणि मी सध्या पण अजून कार्यरत आहे तिथे. आता मी सध्या मेडिकल फिमेल वॉर्डमध्ये मेडिसिन फिमेल वॉर्डमध्ये काम करतायत.
आपलं नाव? मी जुबेदा सलीम शेख. मी टीबी हॉस्पिटलला सिस्टर आहे. टीबी हॉस्पिटलला? केएम हॉस्पिटल मधून आम्हाला ट्रान्सफर केलेला. टीबी बोलल्यानंतर तर ते वडाळाला आहे ना? हो, नाही शिवडीला आहे. टीबी बोलल्यानंतर लोक टीबी बोलल्यावर लांब पळतात, एकदम लांब पळतात. पण आम्ही 31 वर्षापासून तिथे काम करत आहोत. बघा, शेख मॅडम अजून सुद्धा सेवा देत आहेत. खरंच रुग्णांना हाताळणं आणि दररोजचं यांचं ही जी सेवा देत आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव वैदेही वसंत पडवाळ आणि गेले 31 वर्षापासून मी केएम मध्ये ॲज अ स्टाफ म्हणून काम करते. आमचं ट्रेनिंग देखील तिकडेच झालेलं आहे 1990 ते 93. आणि आता मी ॲज अ सिस्टर रुटर स्कूल ऑफ नर्सिंग केएम मध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करते. ॲज अ टीचर इकडे जाऊया. आणि सोनल मॅडम झालेले आहेत आणि छान असं त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. केएमची स्टुडंट आहात. आपलं नाव मॅडम? माझं नाव अरुंधती रहाटे. मी OCOPD ला आहे, ऑर्थोपेडिक OPD ला. ऑर्थोपेडिक? हो. मला पण 31 वर्ष झालेले आहेत. साधारण तुमचं नाव? माझं नाव सौ निलिमा सावंत, निलिमा तारक सावंत. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये आहे. मला पहिला एक सांगायचं तुम्हाला की तुमच्यामुळे आम्हाला कळलं. मला इतके वर्ष एवढंच माहिती होतं की हरिहरेश्वर म्हणजे अस्थि विसर्जन आणि श्रीवर्धन म्हणजे समुद्रकिनारा. पण तुम्ही आम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. बघा, त्यांनी सुद्धा आपलं सुद्धा धन्यवाद मांडलेला आहे. आपलं नाव मॅडम? सौ सुगंधा सत्यविजय गावडे. मी पण गेली 32 वर्ष KM मध्ये काम करते. पण सध्या मी ENT डिपार्टमेंटला काम करते. गेली 5 वर्ष तिकडे काम करते. पण तिथे समोर कान नाक घसा पण तिथे एक विशेष सर्जरी केली जाते की KM मध्ये ज्या मुलांना म्हणजे जन्मताच ऐकायला बोलायला येत नाही तर त्यांना एक इम्प्लांट करतात. कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे नाव आहे. म्हणजे मशीन बसवतात की जेणेकरून त्यांना पुढचं त्यांचं आयुष्य सुखकर होण्यासाठी. खरंच ही सेवा ते देत आहेत. या मॅडमना विचारू, यांचं नाव? माझं नाव स्मिता मेहरा आहे. मी पण KM मध्ये 31 वर्ष झालेली आहेत मला. आणि मी आता सध्या गायनॅक डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. गायनॅक डिपार्टमेंटला आहेत. आपलं नाव मॅडम? मी शालाका संदीप गवंडी. मी किडनी ट्रान्सप्लांट कक्षामध्ये काम करते. किडनी ट्रान्सप्लांट मध्ये? आणि मी पण 31 वर्ष सर्व्हिस दिली आहे. 31 वर्ष. आणि एकाच बॅचच्या आहेत बघा, एकाच 93च्या बॅचच्या आहेत ह्या सर्वजणी ज्या आपल्याला आज ओळख यांची झालेली आहे. खरंच अबोव 50. बघा, सर्वजण अबोव 50 आहेत. बघा, वयाला बंधन नसतं. त्याच्यामुळे आज या धावपळीच्या म्हणजे दररोजचं त्यांचं काम हे धावपळीचं आहे. कोणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि पेशंट्स आपल्याला माहिती असतात की वेगवेगळे हे येतच असतात. त्यांना या सर्वजणी सेवा देत असतात आणि त्याच्यातूनच काही क्षण आनंदाचे आपल्या श्रीवर्धन या देवभूमीत त्या घालवण्यासाठी आलेल्या आहेत. आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स करा, जरूर कमेंट्स करा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि चला तर आपण आता पुढील तीर्थक्षेत्र आणि पुढील स्थान आपण बघणार आहोत. चला, छान असं दर्शन आपल्याला दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वराचं झालेलं आहे. आपण सुद्धा छान असं दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे. आणि आपला हा स्टाफ जो पाहतोय आपण पुन्हा एकदा मुंबई येथील KM रुग्णालय यांचा हा स्टाफ जो पाहतोय आपण. आणि या ठिकाणी विविध स्टॉल्स आहेत. या ठिकाणाहून प्रसाद वगैरे आपल्याला मिळतो. हरिहरेश्वराचं दर्शन झालं. सकाळीच आपण पाहिलं की जीवना बंदर येथील जेटी पाहिलं आपण, ज्या ठिकाणी महाराष्ट्रातली मोठी जेटी बनते ब्रेकिंग वॉटरमध्ये. ती जेटी पाहिलं, जीवना बंदर पाहिलं. नंतर आपल्या जंगलामध्ये म्हणजे आपण जंगल वाटेने गेलो. आई कुसुमादेवीचं स्थान पाहण्यासाठी गेलो आपण. कुसुमादेवीचं म्हणजे तिथे महालक्ष्मी, महासरस्वती आहे आणि महाकालीचं स्थान आहे. आणि आत्ता आपण आहोत ते म्हणजे हरिहरेश्वरमध्ये. आत्ताच आपण हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं. छान असं समाधान यांच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळालं. या स्टाफने सुद्धा आपली ओळख करून दिली. आपण सुद्धा आपला हा व्हिडिओ पाहिलात. आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला हरिहरेश्वर भगवान की. माझ्या फुलझडीला तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला. अरे सांगा या वेळीला.